नमस्कार मित्रमैत्रिणींनो. इंडियन नॉलेज सिस्टीमचा हा जो प्रवास आपण सुरू केलेला आहे, या प्रवासामध्ये जे 4 युनिट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये होते, त्यापैकी 1 युनिट आपलं ह्युमॅनिटीजच्या बेसिसवरचं जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. अभी हम आगे बढ़ने वाले हैं, बाकी जो 3 फैकल्टीज़ हैं, उनके ऊपर आधारित जो यूनिट 2, 3 और 4 है। हालाँकि ये यूनिट थोड़ा बड़ा था, लेकिन बाकी यूनिट इतने बड़े नहीं हैं, तो दिए गए टाइम में हम पूरा सिलेबस पूरा करेंगे। अभी आपने देखा कि इंडियन नॉलेज सिस्टम ये जो हमारी पुरातन सभ्यता और संस्कृति का चेहरा है, वो सारा हमने जानने का प्रयास किया और मुझे बड़ी खुशी है कि आप सब लोगों ने भर-भर के उसको रिस्पॉन्ड किया है. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न, त्याची उत्तरं आपण घेतो आहोत आणि मला असं दिसतंय की विद्यार्थ्यांना खरंच हा सगळा प्रवास आवडतो आहे. कारण यामधून मित्र-मैत्रिणींनो आपल्या देशाबद्दलची माहिती आपल्याला मिळते. आपला देश किती महान आहे, आपल्या देशामध्ये किती महत्तम ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रामधलं उपलब्ध आहे आणि याच्या आधारावर आता भविष्यात जगामध्ये आपल्या देशाची भव्यता आणि आपल्या देशाची योग्यता, श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून प्रयत्न करायचे. बघा कोर्स आहे, तो कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. आपण परीक्षा देणार आहोत. पण राष्ट्रीय शिक्षा धोरण जे आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये मुळात महाविद्यालयांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असावं आणि त्यांच्या मनामध्ये एक राष्ट्रीयता उत्पन्न व्हावी. नेशनलिज्म मन में तैयार होना चाहिए. हमारे देश के प्रति लगाव हमारा होना चाहिए. हमारा देश हमारा है और हमारे देश की क्या श्रेष्ठताएं हैं, इसका ज्ञान हमें होना चाहिए और इसलिए इस विषय को इंट्रोड्यूस किया गया है. तो इसके पीछे एक सोची समझी थॉट प्रोसेस है. एक बहुत बड़ी थॉट प्रोसेस के माध्यम से इस विषय को हमारे पास लाया गया है और मुझे बड़ी खुशी है कि हम सब ने एक साथ मिलकर पहला यूनिट कंप्लीट किया है. अब हमें आगे आसान हो जाएगा सब. तो इसलिए हम इन सारी यूनिट्स को बारीकी से देखेंगे. जैसा मैंने कहा कि मैंने इसकी एक प्लेलिस्ट बनाई है, तो यूनिट नंबर 1 के टॉपिक नंबर 1 से लेकर आखिरी टॉपिक तक 10 टॉपिक हमारे हैं. उसमें कुछ क्वेश्चन आंसर के भी सेशंस हमने किए हैं. तो ये सारा का सारा मिलाकर यूनिट 1 हमारा कंप्लीट हो जाएगा. अब ये हमें देखना है, इसकी प्रोसेस मैंने आपको बार-बार बताई है. एक सवाल हरदम स्टूडेंट्स पूछते हैं और उसका जवाब मैंने दिया हुआ है. जिसने पूछा उसे तो मैं जवाब देता ही हूँ. लेकिन एक जनरल जवाब मैं सबको देना चाहता हूँ. आप मेरे दोस्त हो, आप मेरे भाई-बहन हो और मैं आपके हित का ही विचार करूँगा. तो इसलिए उस हित को देखते हुए मैं आपको नोट्स नहीं दूँगा. अब आपके मन में विचार आया होगा कि सर आप तो हमारे बड़े भाई हैं, आप तो हमारे दोस्त हैं और ये कौन-सा हित है? तो ये हित है दोस्तों. मैं आपको समझा रहा हूँ और आखिरी तक समझाते रहूँगा कि नोट्स कैसे निकाली जाए. क्योंकि अब यहाँ से ग्रेजुएशन के पहले ईयर से जब आपका जर्नी शुरू हो रहा है अपने खुद के डेवलपमेंट का, उसमें आपको नोट्स निकालते आना, ये आपकी पॉजिटिव एनर्जी रहेगी, ये आपकी पॉजिटिविटी रहेगी और ये आपके लिए सबसे बेनिफिशियल काम रहेगा, सबसे बेनिफिशियल. क्योंकि अब विषयों की व्याप्ती बढ़ते जाती है. विषय मोठे होणार, प्रश्नांची उत्तरं मोठी लिहावी लागणार आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये आपण 12वी पर्यंत जी पाठांतराची पोपटपंची करत होतो. तो आपल्याकडचा शब्द आहे पोपटपंची. की ते पाठ करायचं घडं-घडं, घडं-घडं आणि ते आपलं जाऊन लिहायचं. जर पाठांतर चांगलं असेल तर मार्क मिळतील, नाहीतर नाही मिळणार. ही जी पद्धत आहे ना, ती आता आपण बदलूयात. छोट्या-छोट्या नोट्स तयार करूयात छान आणि त्या कशा बनवायच्या हे मी सगळ्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे. अब मैंने पिछले वीडियो में भी वो हिंदी में कैसे सब लिखी जाए वो बताई थी. मराठीमध्ये कसं लिहिलं जाईल तेही मी सांगितलं आहे. त्यामुळे हे व्हिडिओज पुन्हा पाहिल्या जाऊ शकतात. सगळे लाईव्ह असो, अपलोडेड व्हिडिओ असो, हे सगळेच्या सगळे अवेलेबल आहेत. ते तुम्ही बघू शकता, त्यांना पॉज करू शकता आणि मग त्याच्या नोट्स बनवून याचा अभ्यास छान मनापासून करू शकता. तुम्हाला चांगलं यश मिळेल.
याचं कारण असं आहे मित्रमैत्रिणींनो, की आपल्या नोट्समध्ये आपली भाषा असते. तुम्ही रेडीमेड नोट्स आणल्या, की त्या तशीची तशी भाषा यायला लागते आणि मग पेपर तपासणारे आपले टीचर्स देखील ॲव्हरेज मार्क्स टाकतात आपल्याला. मला तोच प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला ॲव्हरेज राहायचं आहे का? ॲव्हरेज राहून आपल्याला मोठं कसं होता येईल? आपण विदर्भातले मुलं-मुली तुम्ही सगळे आहात. बरेच वेळा आपल्याला हा अनुभव येतो ना आणि आता कुठेतरी गंभीर होऊन म्हणजे पुन्हा तो गंभीर म्हणजे चेहरा गंभीर करून बसायची गरज नाहीये. पण कुठेतरी प्लॅन करून आता पुढे जायची गरज आहे दोस्तो. कारण बाकी सगळं होत राहील मी तुम्हाला सांगतो. मजा, फ्रेंड्स सगळं भटकणं हे सगळं होत राहील. पण 4 ते 5 वर्षानंतर या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून आपण आपल्या पायावर उभं राहण्याची संधी तुम्हाला एकदाच मिळते आहे. आणि तुम्ही भाग्यवान यासाठी आहात, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची पहिली बॅच तुम्ही आहात. आणि त्यामुळे याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा फायदा आणि मी आहे ना, आपण सोबत राहू. याच्यामधले काही तुम्हाला अडचणीचे जे विषय आहेत, कॉलेजमध्ये शिकवले जातील आणि आपण ऑनलाईन देखील याला समजण्याचा प्रयत्न करू. पण हे करणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. म्हणजे त्याला सिरियसली सगळं करण्याची गरज आहे. लाईटली काहीतरी आपलं करून राहिलो, हो, हो, आहे, करून राहिलो, पाहू, करू. हा ॲटिट्यूड आता आपल्याला बदलावा लागेल. मी तुमचे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे देखील क्लासेस घेणार आहेत. आपण करूयात. पण हे करणं गरजेचं मित्र-मैत्रिणींनो आता असं आहे, की तुम्ही एका गोल्डन पिरियडमध्ये प्रवेशित झालेला आहात. हा लाईफचा गोल्डन पिरियड असतो. एनर्जी असते आपल्याकडे, काम करण्याची ताकद असते, मेहनत करण्याची ताकद असते आणि त्याच्यासोबत एक जिद्द असते, की यार कुछ ना कुछ बनना है लाइफ में यार. ये रहता है ना, कुछ ना कुछ, वो लड़का हो, लड़की हो, सबको कुछ ना कुछ बनना है यार. वो जो मोहरिल सर बता रहे हैं ना, एक 5 साल के बाद में खुद का एक कुछ ना कुछ एग्जिस्टेंस होना चाहिए. कुछ ना कुछ मैं हूँ. नाही तर काय आहे मित्र-मैत्रिणींनो, आपण पाहता ना, म्हणजे तुम्ही देखील तुमचे मोठे भाऊ, काही मित्र-मैत्रिणी ग्रामीण भागात जर असाल तर तिथे जास्त. काही नाही, फक्त या पाणठेल्याहून त्या पाणठेल्यावर फिरत राहायचं फक्त. अशी स्थिती होऊन जाते. कोणी चांगलं म्हणत नाही, कोणी आपलं ॲप्रिसिएशन करत नाही. तेच या गोल्डन पिरियडमध्ये ज्यांना आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो, ज्यांना आपल्या आयुष्याबद्दल महत्त्व कळतं आणि ते चांगला टाईम इन्व्हेस्ट करतात. 5 ते 6 वर्षानंतर बघा तो कुठेतरी नोकरी लागतो, कुठेतरी एखाद्या ठिकाणी काहीतरी व्यवसाय करतो चांगला आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहतो. आपल्या IKSपेक्षा वेगळा विषय आहे, पण मला तुमच्याशी हे फार बोलावसं वाटतं मित्र-मैत्रिणींनो. कारण काय होतं अनेक वेळा या सगळ्या गोष्टी लाईटली समजून बस ज़िंदगी का और जवानी का आनंद उठाते हुए लड़के-लड़कियाँ जब दिखते हैं ना, वो उठाओ यार, कोई प्रॉब्लम नहीं है। लेकिन वही जीवन है ऐसा समझने वाले जो लड़के-लड़कियाँ होती है ना, उनमें शामिल मत हो. आपको खींचने वाले बहुत रहेंगे. "अरे जाने दे ना, बाद में देखते ना." असं चालू राहतं. जाऊ दे ना, होते ना, आपल्याकडचं पद्धत. जाऊ दे ना. नाही, बिलकुल नाही. अशा त्या सगळ्या अट्रॅक्शन्समध्ये ओढणारे एखाद वेळेस काही हरकत नाही. बिलकुल, मी तुम्हाला सांगितलंय. तरुण म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे काय चाललंय. Insta पे कौन सा नया ॲप आया माहिती असलं पाहिजे. पण त्याच्याकडे ओढणारी जी ताकद आहे ना, ती ताकद आपल्याला कुठेतरी रेझिस्ट करता आली पाहिजे, थांबवता आली पाहिजे. मी जसं तुम्हाला सांगितलं, तर तुमची परीक्षा आहे. तर त्या परीक्षेच्या काळामध्ये आता 5 ते 6 तास अभ्यास झाला पाहिजे. त्या 6 तासामध्ये माझा मोबाईल फोन बंद असला पाहिजे. करून तर पाहू. होतं सगळं बरोबर. आणि हे सगळं आपल्याला आपल्या आई-वडिलांसाठी करायचं आहे. आपल्या स्वतःसाठी तर करायचंच आहे, पण आई-वडिलांसाठी करायचं आहे. कारण त्यांचे स्वप्न आहेत आपल्याबद्दल. ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत. ओके? आणि मागे मी बोललो होतो याच्याबद्दल, पण मला पुन्हा-पुन्हा तुमच्याशी हे बोलावसं वाटतं. कारण तुम्ही मोठे झाले, की त्याच्यामध्ये तुमचे आई-वडील, तुमचे सगळे शिक्षक आणि मी तुमचा मित्र आणि तुमचा भाऊ. आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. बडा अच्छा लगेगा यार. मला मेसेज करणारे जे मित्र-मैत्रिणी आहेत ना, छान अभ्यास करतात, मस्त प्रश्न विचारतात. पण मला अपेक्षित आहे, माझा मोबाईल नंबर दिला आहे मी तुम्हाला. 4 ते 5 वर्षानंतर मला मेसेज करा. "सर, मी तुमच्या IKS बॅचची स्टुडंट होती आणि आज मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झाली." क्या बात है!
माझा एक भाऊ जो मोठ्या मनापासून हे सगळे व्हिडिओ पाहतोय, मला प्रश्न पाठवतो, माझ्याकडून उत्तर घेतो. तो 5 वर्षानंतर माझा मोबाईल नंबर तोच राहणार. मला तो फोन करेल, "सर, IKSमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारून परेशान केलं होतं." काय असं मजा असते ती. पण तो मला लिहून पाठवेल, की "सर, मी त्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये माझ्या कॉलेजच्या माझ्या टीचर्सनी जो माझ्यासाठी घेतला, त्याच्यामधून मी एक छान आयडिया तयार केली." BScचा मित्र असेल माझा. आयडिया तयार केली, त्याचं एक मॉडेल तयार केलं, त्याचं स्टार्टअप झालं आणि सर आज मी बिझनेस सुरू केला आहे. आज मी ₹50,000 महिना तर कमावतोच, पण माझ्याकडे 4 लोकं नोकरीला दिलेले आहेत. मी नोकरी दिली सर. क्या बात आहे! काय आवडेल, काय सुंदर दिवस असेल तो. मस्त. आणि असे दिवस तुमच्या आयुष्यात निश्चित येतील. त्याच सिरियसली आपल्याला आता युनिट 2 बघायचं आहे. हे युनिट सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फॅकल्टीमधील अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि इथे आता थोडंसं एक ॲडिशन असं आहे, की BScचे माझे मित्र-मैत्रिणी मला विचारत राहतात, की "सर हाच सिलेबस आहे का? हाच आहे?" आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावर असणाऱ्या सिलेबसमध्ये आपण BScचा जो स्वतंत्र सिलेबस आहे, तो इन्कॉर्पोरेट करणार आहोत आता. तो आपण त्याच्यात घेणार आहोत. ओके? त्यामुळे आता BScच्या विद्यार्थ्यांनी फोकस राहून तो सगळा सिलेबस आपण सगळं पूर्ण करणार आहोत. काही काळजी करू नका. आणि हे सगळं पूर्ण करून आपण आपला सिलेबस पूर्ण करणार आहोत. काही प्रश्न असे विचारलेत विद्यार्थ्यांनी, की विशेषतः BAच्या विद्यार्थ्यांनी, की आमचा मग 15 मार्काचा पेपर 15 या सेमिस्टरला, 15 त्या सेमिस्टरला राहणार का? तर त्या संबंधीच्या सगळ्या सूचना विद्यापीठाकडून आपल्याला प्राप्त होतील. आपण काळजी करू नका. हे पहिलं वर्ष असल्यामुळे विद्यापीठाला देखील हे सगळं नीट, कारण ते घाईघाईने केलं तर ते सगळं बिघडून जातं. त्यामुळे विद्यापीठ देखील अतिशय विचारपूर्वक हे सगळं करते आहे आणि सगळ्या नोटिसेस तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतील. कॉलेजमधून येतील, कॉलेजच्या ग्रुप्सवर येतील आणि मी पण तुम्हाला सांगेन. आपण काळजी करू नका. ओके? तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. तुमची परीक्षा पण होईल व्यवस्थित. पहिलं वर्ष असल्यामुळे थोडासा उशीर होतोय. आपण पेशन्स ठेवला पाहिजे आणि पॉझिटिव्हली असं पाहिलं पाहिजे, की यार पढाई के लिए टाइम मिल रहा है. समय मिल रहा है पढाई के लिए, है ना? आता जर 12 डिसेंबरला परीक्षा झालीच तिथं थरथरी सुटली असती आपल्या पायाला. परीक्षा आली की मग फार घाबरायला होतं. पण आता काळजी करू नका. पण काळजी करू नका म्हणजे रिलॅक्स नका राहू. मोरील सरांनी सांगितलं डिसेंबरच्या शेवटी होणार आहे. असं रिलॅक्स होण्याची गरज नाही. उलट वेळ मिळाला आहे, तर मस्त अभ्यास करा, मस्त तयारी करा. आपला ॲग्रीमेंट झालेला आहे बरं का. एकही विषयात फेल्युअर व्हायचं नाही आपल्याला. बॅक नाही. त्याला ते आपण बॅक म्हणतो ना, सप्लिमेंटरी परीक्षा घेतली जाते. आपल्याला सप्लिमेंटरीचं तोंडच नाही पाहायचं आहे. नो. ऑल क्लिअर. कारण त्याचे फायदे आहेत. तुम्हाला कळणार नाहीत त्याचे खूप सारे फायदे आहेत पुढे. खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे एकही विषय राहू द्यायचा नाही. सगळ्या विषयाची माहिती घ्यायची. सगळ्या विषयाचं ज्ञान प्राप्त करायचं. तुमचं IKSचं तर टेन्शन मिटलं आता. सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टरला जेव्हा जाल तेव्हा तुमचं व्हॅल्यू एज्युकेशन जे राहील त्याच्यासाठी पण चिंता करू नका. तेही आपण घेऊ. काळजी करू नका. पण आता तुमचं काम आहे अभ्यास करणं, नीट अभ्यास करणं. त्यामुळे आपण आता IKSचं सेकंड युनिट सुरू करणार आहोत. मध्ये माझी अशी इच्छा आहे आणि ते निश्चित करू आपण, की एक युनिट 1 वर एक छान परीक्षा घेऊ आपण, है ना? मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा घेऊ. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला 2-3 गोष्टी करण्याची गरज आहे. एक तर कोणती गोष्ट आहे, की तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला मी ज्या नोटिसेस पाठवतो त्या मिळतील. दुसरं माझं टेलिग्रामचं चॅनल तुम्ही लिंक करा आणि त्याला जॉइन करा. ताबडतोब. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टॅग जिथे आहे तिथे मी ते दिलेलं आहे, लिंक दिलेली आहे. तुम्ही ते लिंक, ह्याचं कारण असं आहे की मला आत्ता काय करायला लागतं, की तुमच्या प्राचार्यांना, प्राध्यापकांना संदेश पाठवावा लागतो. मग ते तुमच्या ग्रुपमध्ये पाठवतात. मग तुम्ही जॉइन करता. यापेक्षा डायरेक्ट आपण टेलिग्रामवर भेटू शकतो आणि टेलिग्रामवरच्या आपल्या त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या नोटिसेस, मग एखाद दिवशी जर माझं काही काम असेल, मला लाईव्ह सेशन करायचं नाही, जसं आजचा व्हिडिओ आता मी अपलोड करणार. हा अपलोड करतोय मी. 2 आपण लाईव्ह केले. ओके. रविवार आणि सोमवारी आपण लाईव्ह केले. आजचा हा मंगळवार, आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी, कारण मी गावात नाही. तर अशा वेळेस ते नोटीस आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे तुमचा वेळ वाचेल, उगाच वेळ जाणार नाही. ओके. त्यामुळे तुम्ही आणि तुमचे मित्र-मैत्रिणी सगळ्यांना टेलिग्राम जॉइन करायला सांगा. तिथे सगळ्या नोटिसेस तुम्हाला मिळू शकतात. ओके. आणि YouTube सबस्क्राईब जर केलं, तर सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ज्या नोटिसेस येतात, मग नोटिफिकेशन येतं, कारण मी नोटीस टाकतो, ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. आपण सगळे मिळून
हा सिलेबस मस्त पूर्ण करू. काळजी करू नका. चांगला अभ्यास करा. प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुम्हाला माहिती आहे आणि दिसतंही आहे की सेन्सिबल प्रश्न जर असतील तर त्याचे सगळे उत्तरं मी देतो. मला जसा वेळ मिळेल तसा वेळ काढून, प्रवासात असेल, कुठे असेल, पण तुमची उत्तरं मी तुम्हाला देतो. पण तोच तो प्रश्न जर येत असेल तर त्याला उत्तर कसं देणार? मी आता सर नोट्स म्हणजे मी नोट्स कशा काढायच्या हे व्हिडिओ याच्याहून काय लक्षात येतं की तो व्हिडिओ पूर्ण पाहिला जात नाही. सुरुवात केली जाते उत्साहामध्ये. लाईव्ह सुरू झालं, मोरील सर दिसले, नंतर मग सोडून देतो आपण. म्हणजे याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक स्लाईडमध्ये बिलकुल नोट्स कशा काढायच्या हे समजावून सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओच्या शेवटी मला जर माझी एखादी बहीण प्रश्न विचारत असेल, की "सर नोट्स कशा काढायच्या? किंवा नोट्स कधी देता?" अरे मी सांगितलं ना, मी प्रत्येक व्हिडिओत सांगून राहिलो, मी नोट्स देणार नाही. तो प्रश्न विचारू नका. है ना? आपण हे बोलू शकतो. आपलं आता छान रिलेशन तयार झालं. आपणही बोलू शकतो. त्यामुळे तो प्रश्नच नका विचारू. नोट्स कधी देणार नाही, मिळणारच नाहीत. आणि तुमच्या फायद्यासाठी आहे. मी आजच्या व्हिडिओत ते समजून सांगितलंय बरं. इथं पुन्हा तो प्रश्न विचारू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. मी नोट्स का देणार नाही याचं मी कारण सांगितलेलं. पण त्यात सोडून देतोय का तुम्हाला? नाही. त्या कशा काढायच्या हे समजून सांगतोय वारंवार. आणि त्यामुळे ते करून पहा. करून पाहिल्याशिवाय होत नाही. आपण रेडीमेड बहुत हो गया अभी अभी वो उमर गई हमारी. रेडीमेड लहान होतो तेव्हा आपल्याला खाऊ घालत होती ना आपली माऊली. खाऊ घालत होती हाताने. पण एक वेळ आला ना, की ज्यावेळेस तिने सांगितलं, "आता तू जेव बरं स्वतःच्या हाताने." आता मोठा झाला तो. असा वेळ आला ना, मग हे स्पून फीडिंग जे आहे, स्पून फीडिंग म्हणतात त्याला. हे स्पून फीडिंग किती दिवस करणार आपण नोट्सच्या भरोश्यावर? याच्या नोट्स, त्याच्या नोट्स, त्याच्या नोट्स. मग त्या नोट्समध्ये काही चुकीचं लिहिलेलं असतं. खरं कधी काही आपलं आपल्या मनाने त्यांनी लिहिलेलं असतं. सस्ता माल बेचा जाता है आणि आपण ते वाचत राहतो. असं करायचंच नाही आपल्याला बिलकुल. कारण आपल्याला पक्कं करायचं आहे नॉलेज. Knowledge should be very much confined and it should be strong. It should be stored for all time. परीक्षा संपली झालं. मग IKS काय होतं काय नाही. मला वेदांबद्दल सांगता आलं पाहिजे. मला इंडियन अप्रोच टू सायकॉलॉजी जो आपण शिकलो तो सांगता आला पाहिजे. बरोबर? महाभारतातून मला काय मिळालं सांगता आलं पाहिजे. महाभारतात ते यक्षाचे प्रश्न ज्याचं उत्तर युधिष्ठिरानं दिलं होतं ते मला सांगता आलं पाहिजे. भगवद्गीता हा माझ्या जीवनाचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी किती महत्त्वाचा ग्रंथ आहे मला सांगता आलं पाहिजे. बरोबर? मला उपनिषद सांगता आले पाहिजे. मला स्मृती सांगता यायला पाहिजे. हे शिकलो ना आपण सगळं. आठवतंय ना? हे सगळं शिकलो आहे आपण. आठवत नसेल तर पुन्हा व्हिडिओ 1 पासून पुन्हा सुरू करा. काही प्रॉब्लेम नाही. मला नाही पाहिलं तर चालेल. इयरफोन लावून ऐका. फक्त ऐका. तेही करता येईल. काही प्रॉब्लेम नाही. पण हे करा. ओके? ये किए बगैर होगा नहीं. तो इसलिए वही सवाल अगर पूछते तो मैं जवाब देता नहीं हूँ. लेकिन नया अगर कुछ पूछते हो, इंटरेस्टिंग अगर कुछ, उसका जवाब दिए बगैर मैं रहता नहीं. पक्का. तो इसलिए अब यूनिट 2 हम शुरू करेंगे. जेवढा वेळ फर्स्ट युनिटला लागला साधारण त्याच्या 1.5 पट. 10-12 दिवस आपल्याला लागले. म्हणजे पुढे इकडे 15 दिवसात साधारण. मी तुमची परीक्षा सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला ॲश्युरन्स दिलाय. वेळ झाला तर मी एका दिवशी 2 लाईव्ह सेशन घेईल. चिंता करू नका. पण तुमची परीक्षा सुरू व्हायच्या आधी IKSचा कोर्स पूर्ण झालेला असेल. आणि तो सगळाचा सगळा माझ्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव डॉक्टर अविनाश मोहरील असं आहे, त्याच्यावर अवेलेबल राहील. म्हणजे तुम्हाला काही चिंताच नाही. पण शक्यतो मी जसं सांगितलं तसं 7 वाजताचा वेळ आपण ठरवूयात. एक तर अपलोडेड व्हिडिओ पाहू शकाल किंवा लाईव्ह पाहू शकाल. काहीतरी करून तो वेळ फिक्स करा. म्हणजे अभ्यास नाहीतर माझ्या या बोलण्याचा असाही अर्थ घेतला जाऊ शकतो, की सर सांगून राहिले अवेलेबल राहणार आहे, मग पाहू आपल्या हिशोबानं. तो आपला हिशोब कधी होत नाही मी तुम्हाला सांगतो. काहीच होत नाही तो हिशोब. देवच हिशोब करते आपला सगळा. आपण काहीच करत नाही, मग तोच हिशोब करते. आणि मग त्या हिशोबामध्ये आपण मोठे नुकसानीत राहतो. आपण घाटे में रहते बहुत. घाटा ही घाटा रहता बैलेंस शीट में. कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर लक्षात येईल. बैलेंस शीट बन घाटा ही घाटा रहता है कुछ. तो ऐसी घाटे की बैलेंस शीट हमें बनानी नहीं है. ये ऐसा नहीं होना चाहिए हमको, है ना? डेफिसिट बजट नहीं चाहिए, प्रॉफिट बजट चाहिए. ओके. तो ये ऐसा करेंगे. अभी आज आपण आता थांबतो आहोत. आपण उद्या म्हणजे 1, 2 आणि आजची 3 ओके. 4 आणि 5 असा ब्रेक घेतोय आपण. पहिलं युनिट संपलं. जरा आराम करा. थोडंसं रिलॅक्स व्हा. आणि 6 तारखेपासून आपण दुसरं युनिट सुरू करणार आहोत लाईव्ह सेशनच्या माध्यमातून. मॅक्सिमम आपण लाईव्हज घेऊ.
पण जिथे अगदीच मी गावात नाही आहे त्या ठिकाणी देखील मी तुमचा वेळ वाचवावा म्हणून रेकॉर्डेड व्हिडिओ करून टाकीन. पण आपण आता ते फास्ट घेऊयात. ओके. तर 6 तारखेपासून 6 डिसेंबरपासून पुन्हा युनिट 2 IKSचं युनिट 2 त्यातला टॉपिक 1 आणि हे युनिट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावरचं. ओके. सो 6 डिसेंबरपासून आपण सुरू करूयात पुन्हा युनिट 2 आणि पद्धत हीच सगळी राहील. ओके. सो टेक केअर. बाय बाय. चांगला अभ्यास करा. मी कायम तुम्हाला सांगितलंय मी तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आपण हे करूयात. ओके. सो बाय बाय. चांगली काळजी घ्या आणि मस्त ताकत से पढ़ाई करो. बिल्कुल अभी 6 घंटा 7 घंटा कोई नहीं, कुछ नहीं होता. कुछ पीठ दुखती नहीं, कुछ नहीं होता. बिल्कुल प्रेस द पैडल एंड गो फॉर इट. ओके. चलो बाय बाय.